खरं सांगतो तुम्हाला केव्हा तरी पांडुरंग आपले डोळे उघडेल आणि तुम्हाला दर्शन देईल. बघा करू माय बापाची सेवा करणारा तुम्ही दुसरं नाही केलो, माय बापाला चांगल्या प्रकारे ठेवलो, माय बापाची सेवा केलो तर तुमचा पांडुरंग डोळे झाकलेला पांडुरंग आपले डोळे उघडे करेल आणि तुम्हाला दर्शन देईल. हे बऱ्याच जणांना प्रचिती आलेली आहे. आता होतंय काय संसारामध्ये, आमचे वडील आप्पा म्हणायचे अरे म्हाताऱ्याला काहीतरी खाऊ घातलं नाही आणि मेल्यानंतर तू काय करतो, गोड जेवण देतो, श्राद्ध करतो, काय उपयोग. ते आमच्या लहानपणी आपल्या डोक्यात बसवलेले आमच्या वडिलांनी. ते म्हणायचे कशासाठी, गावाला गावजेवण दिलो, मी बुंदीचं गावजेवण दिलो. अरे कशासाठी दिलास, तुझ्या प्रसिद्धीसाठी दिलास. त्या म्हातारीला तेवढं जरी अन्न तू खाऊ घातलं असता तर 10 वर्ष जगली असते. ते 10 वर्ष जगली असते. एवढं तू गावाला गाव जेवण दिलास, सोयऱ्या पायऱ्याला बोलावलास, गोड जेवण केलास, तेवढं जरी अन्न त्या म्हातारीला जर दिला असतास तर त्याचं आयुष्य 10 वर्ष वाढलं. तर मुलाचं कर्तव्य काय, मुलाचा धर्म काय, माय बापाची सेवा. मी प्रत्येक वेळेस ह्याच गोष्टी बऱ्याच वेळेस सांगत जाईल. शास्त्र काय म्हणतं, काही गोष्टी ज्या असतात महत्वाच्या असतात त्या पुन्हा पुन्हा सांगाव्या, पुन्हा पुन्हा सांगाव्या, म्हणजे कधीतरी तर आपल्या डोक्यात बसेल आणि तिच्याप्रमाणे आपण वागू शकतो. तर लहान मुलांचं आई बापाची सेवा, माय बापाची, म्हातारीची सेवा करणे हा त्याचा धर्म आहे. आता व्यापारी आहे, व्यापाराचा धर्म काय हो, व्यापार करणे. हो व्यापार काय तो फुकट करत नाही, त्याला नफा पाहिजे, त्याला त्याचा पण संसार आहे, पोट चालवायचा आहे. व्यापाराने नफा करावा आणि गिरायकाला चांगल्या प्रकारचं द्यावं, माल जो आहे चांगला द्यावा. गिरायकाचं पण भलं व्हावं, आपलं पण भलं व्हावं. अशा प्रकारे जर व्यापारी व्यापार करू लागला, फायदा अवश्य घ्या, तो त्याचा धर्म आहे. व्यापाराचा धर्म म्हणजे आपला नफा कमावणे आणि गिरायकाचं हित पण बघणे.